हे मला तुमच्याकडून एकच जाणून घ्यायला सांगा, तुम्ही श्वास सोडला, हम्म. तो परत येणार ह्याची तुम्हाला गॅरंटी आहे? मग म्हातारपण येणार ह्याची गॅरंटी कुठे आहे? आपल्याला माहिती नाही. आपण रात्री झोपतो, सकाळी उठल्यावरती किती लोक झोपेतच जातात, हो. नवीन दिवस पण बघत नाही. तसं आपण म्हातारपणाची वाट बघितली तर तो म्हातारपण कधीच येणार नाही. आणि अध्यात्मासाठी काही सुरू करण्याची गरज नसते. ध्यान कशाला बोलतात? 24/7 होशमध्ये राहणं. आपण बघतो ना, एखादं काम करताना आपण लहान मुलांना सांगतो की हम्म. अरे लक्ष ठेवून काम कर, ध्यान ठेवा काम करताना. ध्यान म्हणजे होशमध्ये राहणं. ध्यान म्हणजे डोळे बंद करणं नाही. लहान मुलं जर अभ्यास करताना 100% तिथे जर प्रेझेंटमध्ये राहिली तर अध्यात्म आहे, ध्यान आहे. पण ते येण्यासाठी जे प्रोसेस असतात सुरुवातीला, जसं आपण बोलतो ए फॉर ॲपल बी फॉर बॅट, तसं प्रोसेस आहे. ते शिकवलं जातं. कोण जाप सांगतो करायला, हम्म. कोण हम्म. सांगतो की पारायण करा, कोण हम्म. सांगतो उपवास करा, हम्म. ताकी तुमचं जे मन आहे हम्म. ते मन स्थिर व्हावं. आणि बरोबर. मन जोपर्यंत स्थिर नाही तोपर्यंत आतमध्ये प्रवेश होत नाही. हम्म. कारण आपण प्रत्येक दिवशी जवळजवळ 70 ते 80,000 विचार आपल्या मनात चालतात 24 तासामध्ये. त्यातले 90% हे नकारात्मक असतात. बरोबर. कारण प्रत्येकाच्या जीवन हे अपडाऊन असते ना. तुम्ही एक बघितलं असणार, ECG सरळ झाला की काय होतं? डेड बॉडी. हो. पण ECG असं आहे म्हणजे मनुष्य आहे. जिवंत आहे. तर जीवन पण असं असं होत राहणार, म्हणजे आपण जिवंत आहोत. बरोबर. मग पण ते असं असं होत असताना आपले जे हायलाईट्स असतात, आपण जे वाईट गोष्टी असतात तेच आपण नेहमी लक्षात ठेवतो. हम्म. माझ्या बाबतीत असं का? ते करत करत एक दिवस निघून जातो. पण जर आताचा क्षण मला परत येणार नाहीये, मला जो काय आहे आता 100% जगायचं आहे, आनंदी राहायचं आहे, हे जर ठरवून जर आपण जगायला सुरुवात केलं तर त्याला वयाची मर्यादा नाही. मर्यादा नाही. बरोबर. एक लहान मूल बघा ना, लहान मुलाला तुम्ही बघितलं तर ते आपल्या ज्यावेळी झोप येते झोपते, भूक लागली की रडायला लागतं. हा, ते आपल्या मस्तीत असतं. पण जसं जसं मोठं होतं तर एक तर आपण त्याला लेबल लावतो. बरोबर. तुझं नाव हे आहे, तुझी जात ही आहे, तुझा धर्म हे आहे. एका आवरणामध्ये त्याला बांधून टाकतो. परिणाम काय होतं? जग आहे त्याच्याशी ते जोडलं जातं. आणि जो ॲक्च्युअल कशासाठी ते आलंय, म्हणजे तो आत्मा जो आहे कशासाठी त्यांनी जन्म घेतला हेच विसरून जातं. हे जन्मोजन्मी सुरू राहतं. पण ज्या क्षणी तुम्ही त्या जी नाळ असते परमात्म्याशी जोडलेली त्याला पकडता, त्या क्षणी काहीच राहत नाही. एक पडदा आहे छोटासा, हटला की आपण प्रवेश करतो. बरोबर. वयाचं काही इथे बंधन नाहीये. उलट आपण लहान मुलांजवळ बघून शिकलं पाहिजे जगायचं कसं ते. बरोबर. बरं, जेव्हा असं म्हटलं जातं की ध्यान योगा करून तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचता येतं, पण अनेकदा आपल्याला माहित नसतं आपलं मूळ स्वरूप म्हणजे नेमकं काय. तर त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल, त्या स्वरूपाविषयी. आपण म्हणतो ना, जीवात्मा, आत्मा, परमात्मा एक जोड आहे. परमात्मा म्हणजे परमशक्ती, जे आपण ज्याला कॉस्मिक ऊर्जा बोलतो. ब्रह्मांडीय जे ऊर्जा आहे, त्या ब्रह्मांडीय ऊर्जाने त्याचं कार्य करण्यासाठी देवतांची निर्मिती केली. जसं ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेव काय करतो? निर्मिती करतो. विष्णू पालन आणि लयचं काम शंकर करतो, शिव करतो. बरोबर आहे. हे सृष्टी चालवण्याचा कारभार करतं. त्याला स्वरूप आपण दिले. ते ऊर्जा स्वरूपच आहेत, पण त्याला आपण एक आपल्या जे कोण ब्रह्मज्ञान जाणणारे जे आपले पूर्वज असतील, ऋषीमुनी असतील, त्याने एक फॉर्म दिला त्यांना. कारण आपल्याला जोपर्यंत समोर दिसत नाही तोपर्यंत आपला विश्वास होत नाही. त्यामुळे आपल्याला ते फॉर्म दिले देवतांचे. पण जो जीवात्मा असतो, जो शरीर धारण करतो, त्याची जी जर्नी असते, तो जर्नी ही नाळ पकडून करत असतो. त्याचं एकच असतं की ही त्या परमतत्वाशी जोडून मर्ज होणं, म्हणजे मोक्षामध्ये प्रवेश करणं. आणि त्याच्यासाठी हे 84 लाख योनी आपण म्हणतो ना, भ्रमण करत 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 काही लोकांना तिथपर्यंत जाता येतं, काही लोक परत त्याच मार्गावरती राहतात. बरोबर. मला आता ना माझ्याकडे एवढं विचारण्यासारखं आहे. मी आता तेच बघते की आपण ईश्वराविषयी बोलतोय किंवा त्या शक्तीविषयी बोलतोय. अनेकदा बऱ्याचदा आपण त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या लोकांकडनं व्याख्या ऐकतो, संज्ञा ऐकतो की खरा ईश्वर म्हणजे मग देवांची नावं आपण घेऊ की शंकर आहे, गणपती आहे, वेगवेगळी ज्याचा ज्याचा जो देव आहे तसं तो म्हणेल की तो किंवा काही जण म्हणतात की
ती एनर्जी आहे. बरोबर. किंवा काही जण आपण गुरुच्या माध्यमातून देव म्हणतो, मग ते गुरु आजपर्यंत जे होऊन गेले, तर साईबाबा म्हणू आपण, स्वामी समर्थ म्हणू, असे वेगवेगळे गुरु बरोबर. आहेत जे होऊन गेलेले आहेत. मग ती एक तर हायरार्की आहे त्या गुरूंची, आपण असं म्हणायचं का, की काय आपण म्हणजे इतका संभ्रम मनामध्ये आहे, की मग खरा देव कोण आहे, खरा बघा, ईश्वर कोण आहे? खरा ईश्वर जे कॉस्मिक स्वरूप आहे ना, जे ऊर्जा आपण 24/7 जे आपण घेतो, सर्वात जवळचं काय आहे? प्राण. बरोबर आहे. जर श्वास आपण घेतला नाही तर आपण शरीर आपलं जिवंतच राहणार नाही. आपण फक्त श्वास घेतो का? नाही. आपण म्हणतो ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. हे आपलं मेडिकल सायन्स सांगतं. म्हणजे पदार्थान विज्ञानपर्यंत जे काही सोच आहे ती एवढीच आहे की ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. पण योगिक सायन्स काय सांगतो? तुम्ही ज्यावेळी श्वास घेता त्यावेळी तो श्वास म्हणजे तो प्राण अपान, समान, प्राण, उदान आणि व्यान 5 वायूमध्ये कन्वर्ट होतो आणि संपूर्ण तुमच्या अन्नमय कोशला व्यक्त करून म्हणजे तो श्वास म्हणजे तो प्राण तुमच्या प्राणमय कोशामध्ये प्रवेश करतो. प्राणमय कोशानंतर मनोमय कोशात प्रवेश करतो, तिथून विज्ञानमय कोश आणि तिथून आनंदमय कोश, जिथे परम तत्व आहे, परमात्मा आहे. मग हा जो भ्रमण आहे तो भ्रमण ज्यावेळी आपण लक्षात घेऊन त्या श्वासाशी कनेक्ट होतो त्यावेळी तो श्वास, प्रत्येक श्वास आध्यात्मिकच होऊन जातो. पण लोकांना माहितीच नाही श्वास कसा घ्यायचा. तर तुम्ही बोललात महावतार बाबाजी. महावतार बाबाजी क्रियायोग. क्रियायोग काय आहे? क्रियायोग ही श्वासोश्वासची एक प्रोसेस आहे. एक व्यक्ती एका मिनिटाला 15 ते 18 श्वास घेतो. बरोबर आहे. ज्याला डिप्रेशन आहे, एन्झायटीचा त्रास आहे किंवा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे, ती व्यक्ती 40 ते 50 श्वास घेते, ती पण वरती. पण ज्यावेळी तुम्ही क्रिया प्रोसेसला कनेक्ट होता त्यावेळी एक नॉर्मल व्यक्ती पण जो क्रियायोगच्या मार्गावर येतो, एका मिनिटाला एकच श्वास चालतो. कारण ती प्रोसेसच तशी आहे. बरोबर. आणि ज्यावेळी अंतरकुंभक बहिर्कुंभ हळूहळू प्रॅक्टिसने वाढत लागतो त्यावेळी 2 मिनिटाला एक श्वास, 5 मिनिटाला एक श्वास, गरज लागत नाही. पण तो एक श्वास असतो, तो एक श्वास संपूर्ण पंचमय कोशाचं भ्रमण करतो. आणि आपण असं ऐकलं असेल की एक व्यक्ती ज्यावेळी जन्म घेतो तो एक श्वासाची एक काउंट घेऊन येतो. बरोबर. एवढे एवढे या जीवनात तुला श्वास घ्यायचे. आपण बघतो जो कुत्रा जो असतो 12 ते 15 वर्ष जगतो, कारण तो पर मिनिटाला 30 ते 40 श्वास घेतो. समुद्र कासव जे असतं ते जवळजवळ 350 ते 450 वर्षे जगतं. का जगतं? कारण एका मिनिटाला ते 4 ते 5 श्वास घेतं. हा श्वासाचा सायन्स आहे. जर समजा एक नॉर्मल माणूस 70 ते 80 वर्षाचा एज कालावधी घेऊन येत असेल, 100 पकडू आपण, पण जर त्याने 15 ते 18 श्वास नॉर्मल जी गती जर त्याने 5 श्वासाच्या आतमध्ये घेऊन आला, पर मिनिट एक गती घेऊन आला, तर त्याचं वय किती होईल? तुम्ही ऐकलं असाल हिमालयामध्ये काही जे सिद्ध आहे 300 वर्ष 500 वर्ष अजून पण जीवित आहेत. का आहेत? कारण त्यांना श्वासाची गरजच लागत नाही. श्वासाची गरज लागत नाही, अन्नाची गरज लागत नाही. पंचमहाभूताने आपलं शरीर बनले, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. बरोबर आहे. काही असे टेक्निक्स आहेत की तुम्ही त्या पंचमहाभूतांपासून अन्न तयार करू शकता शरीराला. जे बाहेर आपण अन्न खातो त्याची गरजच लागत नाही. कारण अन्न डिमांड कोण करतं? मन. ज्यावेळी मनच ऍक्टिव्ह नसणार तर अन्नाची गरज का? बरोबर. तुम्ही बघितलं असाल एखादा भरपेट खातो, 15 मिनिटांनंतर त्याला सांगितलं जातं, एखादी डिश ऑफर केली जाते, परत तेवढंच खातो. पोटाची आपली कॅपॅसिटी आहे तेवढी? कारण त्याचे जे मन आहे ते डिमांड करतं. आणि इनडायरेक्टली कॉर्टिसोल हार्मोन्सचं प्रमाण वाढत जातं, जे आपण म्हणतो ना ट्रेस हार्मोन्स. बरोबर. आजकाल जे जीवन चाललंय सगळ्यांचं एक तर ट्रेस रिलेटिव्ह आहे आणि कॉर्टिसोलचा इम्पॅक्ट एवढा आहे की ते डिमांड करत करत शरीरात तुमच्या कधी व्याधी येतात किंवा शरीर कधी तुमचं कमजोर होऊन जातं तेच समजत नाही. बरोबर. मी एक विषय थोडा धर्मांकडे नेईन की इतके धर्म आहेत आपल्याकडे. हिंदू धर्म आहे, इस्लाम आहे, ज्यू आहे, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत आहेत. आपले ख्रिश्चन धर्म आहे आणि प्रत्येकाला आपला आपला एक देव आहे. प्रत्येकाला आपला देव मोठा वाटतो. पण तुमच्यासारखे आध्यात्मिक व्यक्ती असतात तर ते ह्या सगळ्या धर्मांकडे आणि एकंदरीत कसं पाहतात? हे बघा, धर्म हा शरीराचा असतो. बरोबर आहे. बरोबर. ज्या शरीराला आम्ही वस्त्र मानतो, आपले वस्त्र खराब झाल्यावरती आपण काय करतो? टाकून देतो, नवीन वस्त्र धारण करतो.
आता कोणी रेमंडचा शर्ट घातला, कोणी बॉम्बे डाईंगचा शर्ट घातला, कोणी कॅम्ब्रिजचा शर्ट घातला. बरोबर. तसंच कोणी मुस्लिम शर्ट घातला, कोणी ख्रिश्चन शर्ट घातला, कोणी हिंदूचा घातला. त्याला काहीच अर्थ नसतो. पण त्याच्या आतमध्ये काय आहे ते बघणं महत्त्वाचं असतं. धर्म करत ज्या गोष्टी लोकांनी पकडून धरल्यात, त्यांनी त्यांच्यामध्ये जे मूळ स्वरूप जो आहे, मनुष्य हा आपण अनेक म्हणतात ना, अनेक मार्ग जगत 84 लाखची जी योनी आहेत ना, अनेक योनीतून पार करत मनुष्य धर्मामध्ये आलो. बरोबर. मनुष्याचा जन्म आपल्याला भेटलाय. असं म्हणतात की मूलाधार ते सहस्रार 7 चक्र, तसंच मूलाधारच्या खाली पण तुमचे 7 चक्र आहेत. बरोबर. म्हणून आपण ज्यावेळी जन्म घेतो त्यावेळी आपल्यामध्ये बरेचसे तमगुणाशी कनेक्टेड गुण असतात. कारण आपले पशु योनीमध्ये कधी होतो आपण,